लाखा गावातील 65 वर्षीय शेतकरी सुब्राव शंकर लांडगे हे 14 ऑगस्ट रोजी रोजच्या प्रमाणे आपल्या शेतात कामासाठी गेले होते. दिवसभराचे काम आटोपून घराकडे परतत असताना मुसळधार पावसामुळे मांजरा नदीला पूर आला होता. नदीचा पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने रस्ता ओलांडताना सुब्राव लांडगे त्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले. घटनेची माहिती समजताच गावकरी आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. स्थानिक पोलीस, NDRF जवान आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापक पथक घटनास्थळी दाखल झाले. नदीच्या पात्रात बोटी उतारून तसेच ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने आसपासच्या परिसराचा कसून शोध घेण्यात आला. मात्र सलग अनेक दिवस प्रयत्न करूनही पाण्याचा वेग आणि परिस्थितीमुळे त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे अखेर ही मोहीम थांबवण्यात आली. तब्बल 10 दिवस उलटून काही सुगावं न लागल्यामुळे कुटुंबियांनी मन कठोर केले आणि सुब्राव आता या जगात हयात नाहीत असे मानले. त्यानुसार त्यांनी मग 23 ऑगस्ट रोजी मांजरा नदीच्या काठावर त्यांच्या दशक्रिया विधीचे आयोजन केले. सर्व नातेवाईक व गावकरी नदीकाठी जमले आणि अत्यंत शोकाकुळ वातावरणात विधी सुरू झाला. नाट्यमय वळण आणि मृतदेहाची मग काय झालं पहा की एकीकडे नदीकाठी दशक्रिया सुरू होताच त्याचवेळी गावातील शेतकरी संजीवन वाघमारे यांनी गावच्या दुसऱ्या टोकाला आलेल्या सोयाबीनच्या शेतात एक संशयास्पद मृतदेह आढळून आला आणि त्यांनी त्वरित पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता तो मृतदेह 10 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकरी सुब्राव लांडगे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. कारवाई आणि कुटुंबाचा धक्का मग काय होता पहा. ज्या व्यक्तीचा नदीकाठी दशक्रिया सुरू केला होता त्याचवेळी त्यांचा मृतदेह सापडल्याची बातमी आल्याने उपस्थित व सर्व नातेवाईक आणि कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला. केज पोलिसांनी तात्काळ पंचनामा केला आणि चिंचोली माळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी जागेवर शवविच्छेदन करून पुढील कायदेशीर सोपस्कर पूर्ण केलेले आहे. अशी ही संपूर्ण घटना घडली होती.